IPL मधील सर्वात लांब षटकार मारणारे 10 खेळाडू। मित्रांनो, IPL म्हणजे फक्त क्रिकेट नाही तर तो एक सण आहे जिथे चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडत असतो। IPLच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक दिग्गज फलंदाजांनी उत्तुंग षटकार मारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर फिरकावून दिला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IPLच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या टॉप 10 खेळाडूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, महेंद्रसिंग धोनी। कॅप्टन कूल MS धोनी आपल्या हेलिकॉप्टर शॉट आणि ताकदीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे। 2009च्या IPL हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना धोनीने 115 मीटर लांब षटकार ठोकला होता। तो चेंडू इतका वेगाने उंच गेला होता की चाहते आजही तो षटकार विसरू शकलेले नाहीत। शेवटच्या षटकामध्ये धोनीची फलंदाजी पाहणे हा नेहमीच थरार असतो। नंबर 9, लिएम लिव्हिंगस्टन। या यादीतील 9व्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा धडाकेबाज इंग्लिश फलंदाज लिएम लिव्हिंगस्टन आहे। 2022च्या IPL हंगामात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या चेंडूवर लिव्हिंगस्टनने 117 मीटरचा आढावे षटकार मारला होता। त्याची ही ताकद आणि टायमिंग पाहून कॉमेंट्री मॅन आणि चाहते सगळेच थक्क झाले होते। नंबर 8, बेन कटिंग। ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगने 2016च्या IPL फायनलमध्ये एक ऐतिहासिक खेळी केली होती। सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध 117 मीटरचा गगनभेदी षटकार मारला होता। शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर मारलेला हा चेंडू थेट MS चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेला होता। याच खेळीने हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली होती। नंबर 7, रॉस टेलर। न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाज रॉस टेलरने IPLच्या पहिल्याच हंगामात म्हणजे 2008 मध्ये आपली ताकद दाखवून दिली होती। रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 119 मीटर लांब षटकार मारला होता। नंबर 6, युवराज सिंग। सिक्सर किंग युवराज सिंग या यादीत नसेल तर नवलच। 2009च्या IPL हंगामात किंग्ज 11 पंजाबकडून खेळताना युवराज सिंगने चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज अल्बी मॉर्केलच्या चेंडूवर 119 मीटर लांब षटकार ठोकला होता। युवराजची फलंदाजीची शैली नेहमीच नजाकत आणि ताकदीचा एक उत्तम संगम असते। नंबर 5, ख्रिस गेल। युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे। 2013च्या ऐतिहासिक 175 धावांच्या तुफानी खेळीत त्याने पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 119 मीटर लांब षटकार मारला होता। गोलंदाज अशोक ढिंडाच्या चेंडूवर त्याने हा प्रहार केला होता। गेल जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा जगातील कोणतेही मैदान त्यासाठी छोटेच पडते। नंबर 4, रॉबिन उतापा। भारताचा डॅशिंग फलंदाज रॉबिन उतापाने 2010च्या IPL हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळताना 120 मीटर लांब षटकार मारला होता। मुंबई इंडियन्सच्या विरुद्धच्या सामन्यात ड्वेन ब्रावोच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला हा फटका IPL मधील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि लांब षटकारांपैकी एक मानला जातो। नंबर 3, ॲडम गिलक्रिस्ट। ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलक्रिस्टने 2011 मध्ये किंग्ज 11 पंजाबचे प्रतिनिधित्व करताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध 122 मीटरचा आढावे षटकार मारला होता। दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज चार्ल्स लिंगवेटच्या गोलंदाजीवर त्याने मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला होता। नंबर 2, प्रवीण कुमार। या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एका गोलंदाजाचे नाव पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल। प्रवीण कुमारने 2018च्या पहिल्याच IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळताना राजस्थान रॉयल विरुद्ध तब्बल 124 मीटर लांब षटकार खेचला होता। युसुफ पठाणच्या चेंडूवर मारलेला हा षटकार IPLच्या सुरुवातीच्या काळातील एक अतिशय धक्कादायक आणि ऐतिहासिक क्षण मानला जातो। नंबर 1, एल्बी मॉर्केल। IPLच्या इतिहासातील सर्वाधिक लांब षटकार मारण्याचा विक्रम आजही दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केलच्या नावावर आहे। 2008च्या पहिल्याच हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने डेक्कन चार्जर्सच्या फिरकीपटू प्रज्ञान ओझाच्या चेंडूवर 125 मीटरचा गगनभेदी षटकार मारला होता। हा चेंडू चॅपॉक स्टेडियमच्या छताबाहेर गेला होता। 1.5 दशकाहून अधिक काळ लोटूनही IPL मधील हा विक्रम आजपर्यंत कोणी मोडू शकलेला नाही। तर मित्रांनो, हे होते IPLच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारणारे टॉप 10 खेळाडू। तुम्हाला काय वाटते, भविष्यात एल्बी मॉर्केलचा 125 मीटरचा विक्रम कोणता फलंदाज मोडू शकेल? तुमचे उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।